आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन। आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये पर्यावरणाचं आणि निसर्गाचं महत्त्व समजावून सांगितलं जातं। तर आजच्या या खास दिवशी आज आपण फक्त पर्यावरणाविषयी बोलणार नाही आहोत, तर नागरिक पर्यावरणाविषयी किती जागरूक आहेत हे आज आपण समजावून घेणार आहोत। तर जाणून घेऊया नागरिकांच्या प्रतिक्रिया। पर्यावरणाचं रक्षण करण्याचा दिवस। नागरिक म्हणून तुम्ही जबाबदार आहेत। आजचा दिवस कशासाठी स्पेशल आहे तुला माहिती आहे का? तुम्ही फेकता का कचरा रस्त्यावर? म्हणजे आता ऑनेस्टली बोलायचं झालं तर फेकतो। येताना जाताना रस्त्यावर कचरा टाकतेस काय? आपण नागरिक म्हणून आपण जबाबदार नाहीये। प्रदूषण तर करू शकत नाही। आपण आपला घरचा कचरा कचऱ्याच्या ह्याच्यात टाकतो, करणार काय याच्यावर उपाय? पर्यावरण दिवस। ओके, पर्यावरणाचं रक्षण करण्याचा दिवस, आज एन्व्हायरमेंटल डे आहे। ओके, आता मला एक प्रामाणिकपणे उत्तर दे, तू रस्त्यावर कचरा टाकतोस का? नाही, रस्त्यावर टाकत नाही, मी डस्टबिन मध्ये टाकतो। ओके, आणि तू तुझ्या परीने आपलं एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहण्यासाठी काय करतोस? आमच्या घरामध्ये आम्ही खूप झाडे लावलेत, त्याला मी आणि आजूबाजूला पण झाडे लावलेत आम्ही, त्याला आम्ही ग्रो करतो। ओके, काय दुष्परिणाम होतो प्लास्टिक मुळे? ते काय कुजत नाही, ते तशाला तसं असतं। तुझी वस्तू असली तर एखाद्या टायमाला कुजून जाईल, खराब होऊन जाईल, प्लास्टिक तरी कुजत। आजच्या दिवसाचं महत्व काय आहे? पर्यावरण दिवस आहे। तर पर्यावरण व्यवस्थित राखण्यासाठी प्लास्टिक वर बंदी घालण्यात आली, हे तुम्हाला माहिती आहे का? बरोबर आहे। कुजण्यासाठी जवळजवळ 15 वर्ष लागतात आणि त्याच्यामुळे जमिनीची हे पोत खराब होते। दुसरी गोष्ट, कचऱ्यामध्ये जेव्हा प्लास्टिक येतं तेव्हा कचरा कुंडीवरती जी गुरं आहेत ती खातात आणि त्यांनाही तो प्रॉब्लेम येतो। तुम्ही तुमच्या घरचा ओला आणि सुका कचरा वेगळा करतो, पण तसेच आमच्याकडे त्यांनी कॉर्पोरेशन हे दिलेले आहे, 2 निनाडे बकेट, ओला आणि कचरा वेगळा। एकतर वृक्षांची तुम्ही जास्त निगा राखा आणि हा जो आहे प्लास्टिकचा विषय जो आहे तो सोडून बंदच करा। सर्वांना माझा नमस्कार, मी कोमल भुमरे। आम्ही सर्वजण उद्यान केअरचे शालिनी आहोत आणि आमचे सौभाग्य आहे की आज पर्यावरण दिनानिमित्त आम्ही सर्वजण इथे आहोत आणि आज आम्ही पुण्यातली मुळा मुठा नदी हिला स्वच्छ केलं आहे। स्वच्छता जेव्हा करत होतो आम्ही तेव्हा एक गोष्ट जाणवली की आपण किती आपल्या जीवनात हे गुंतलेलं असलो तरी आपण वेळ काढून आपली नदी आपल्यासाठी साफ करायला पाहिजे, की ती नदी कुठे ना कुठे आपल्याला जीवन जगवते। माझा एवढाच संदेश आहे की फक्त घरापासून सुरुवात करा, मी म्हणत नाही इथे या आणि स्वच्छतेचे एक सहभागी व्हा। धन्यवाद। तुम्ही प्लास्टिक यूज करता का? नाही, हे टाकलेलं प्लास्टिक आम्ही बाहेर टाकतो झाडात। ओके, तुम्ही काय करता? तुम्ही माळी म्हणून कामाला येतो। ओके, लोक खूप प्रदूषण करतात, प्लास्टिक वगैरे रस्त्यावर टाकतात का? भरपूर, हे काय सगळं प्लास्टिकच आहे। येता जाता बसत्यात खायचं इथं सगळं प्लास्टिक। काय सांगाल लोकांना? लोकांना मी एवढं सांगेन की प्लास्टिकचा वापर टाळा, झाडं लावा, झाडे जगवा आणि आनंदाची गोष्ट आहे जर झाडं लावून जगवलं तर चांगली गोष्ट आहे। पर्यावरण वाचल, पाऊस पडल, चांगलं होईल सगळं। नमस्कार, आज पुणे महानगरपालिका आणि इकोसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांच्या माध्यमातून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज भिडे पूल आणि ओंकारेश्वर मंदिराच्या या ठिकाणी नदीपात्रामध्ये परम प्रोजेक्ट अंतर्गत म्हणजे मुळा मुठा नदी प्रदूषण कमी करण्यासाठी हा एक उपक्रम घेतला होता। क्लिनिंग ड्राईव्ह, नदी स्वच्छतेचा उपक्रम या ठिकाणी घेतला होता। या उपक्रमामध्ये महानगरपालिकेचा ड्रेनेज डिपार्टमेंट, सॉलिड वेस्ट डिपार्टमेंट आणि इतर खूप सारी NGOची लोक मिळून आज 5 जून 2025 रोजी पुणे शहरामधील ओंकारेश्वर मंदिर आणि भिडे पुलाच्या भागामध्ये नदी किनारीमध्ये सर्व नागरिकांना आवाहन करून आज स्वच्छतेचं महत्त्व त्यांना समजून सांगितलेलं होतं। म्हणून आज पूर्ण क्लिनिंग ड्राईव्ह करून आज पूर्ण स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। धन्यवाद।
आपण निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला जपेल. म्हणूनच जागतिक पर्यावरण दिन एक संधी आहे पर्यावरणाशी आपलं नातं पुन्हा घट्ट करण्याची. म्हणूनच आजपासूनच सुरुवात करूया, स्वतःपासून, आपल्या घरापासून, आपल्या मनापासून. कारण पर्यावरण ही एक जबाबदारी आहे, सरकारची नव्हे तर आपल्या सगळ्यांची.